नमस्कार सर्वांना. तर चला आज आपण नवीन व्हिडिओमध्ये काहीतरी नवीन सुरू करूया. तुम्हाला समोर दिसतायत एक पोर्ट्रेट वर्क. यामध्ये आपण पहिले या पोर्ट्रेटचे रेखांकन करून घेतले आहे. त्यानंतर या चारकोलने आपण त्याचे वेगवेगळे पार्ट अगोदर डल करून घेतलेले आहे. त्याच्यानंतर पेन्सिलचा वापर करून त्यावर लाईन सोडून भुवयाचे केस ड्रॉ करत आहोत. तुम्ही हे समोर काळ्या रंगाची पावडर दिसते. या काळ्या रंगाच्या पावडरला चारकोल पेस्ट म्हणून आपण त्याचा वापर केलेला आहे. चारकोल पेस्ट आहे. त्यामध्ये जिथे आपल्याला डार्क कलर द्यायचा आहे, समोर तुम्हाला काळ्या रंगाची पावडर दिसत असेल त्याला चारकोल पेस्ट, चारकोल पावडर पण म्हणतात. याचा वापर जिथे डार्क काम करायचं असेल तिथे पहिले नॉर्मली ब्रशच्या साहाय्याने तो भाग पूर्ण करायचा आहे. त्यानंतर पेन्सिलचा वापर करायचा आहे. जो भाग लाईट आहे किंवा उठून दिसणार आहे, उठाव पद्धतीने आहे, तिथे चारकोल पावडरचा कमी वापर करायचा आहे. कारण तो भाग वरती आलेला दिसेल आणि जिथे जास्त आतमध्ये आहे तिथे जास्त पावडरचा वापर करून तसेच पेन्सिलचा वापर अजून डार्क करण्यासाठी केला जातो. तर अशाच पद्धतीने आपण हे काम पूर्ण करत राहणार आहोत. जर तुम्हाला या पोर्ट्रेटचा संपूर्ण व्हिडिओ पाहायचा असेल किंवा नंतरचा भाग पाहायचा असेल तर या खालील दिलेल्या प्रश्नावर यस